औरंगजेब स्वराज्यावर चालून येऊन 7 वर्ष झाली होती. तो संपूर्ण शक्तीनिशी शिवरायांच्या स्वराज्यावर तुटून पडला होता. पण हे स्वराज्य वाचवण्यासाठी शंभूराजे त्याच्यासमोर उभे राहिले. शंभूराजांनी अक्षरशः औरंगजेबाला घाम फोडला. त्याचा जवळजवळ लाखांचा सेनासागर, अगणित संपत्ती मराठ्यांनी संपवली होती. औरंगजेबाला काही केलं या मोहिमेत यश येत नव्हते. इतक्यात एक दुर्दैवी घटना स्वराज्यात घडते. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे एका युद्धात मृत्युमुखी पडतात. स्वराज्याचा आधारस्तंभ कोसळतो. शंभूराजांच्या पाठीवरचा हात नाहीसा होतो. हंबीरराव मोहिते शंभूराजांचे सावत्र मामा होते. सोयराबाईंचे ते सक्के भाऊ होते आणि राजारामांचे सक्के मामा होते. या मामांचं प्रेम मात्र शंभूराजे या सावत्र भाच्यावर ओसंडून वाहत होतं. शंभूराजे लहान असतानाच त्यांच्या आईसाहेबांचं निधन झालं होतं. त्यानंतर पुतळाबाईंनी त्यांच्यावर प्रेमाचं छत्र धरलं. हंबीर मामा त्या आईविना पोर असलेल्या युवराजांच्या पाठीशी होते. तसेच ते मोठे झाल्यावर त्यांच्या पाठीशी हंबीरराव कणखरपणे उभे राहिले. शिवरायांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा हंबीरराव घोड्याच्या पागीत जुमला म्हणून काम करत होते. राजांच्या पारखी नजरेने हंबीररावांमधली गुणवत्ता हेरली आणि त्यांना सरसेनापती हा हुद्दा देऊन त्यांच्या बुद्धीचा, शौर्याचा, लढाऊ बाण्याचा मान ठेवला. राजांच्या निर्णयावर स्वराज्याला पश्चाताप करण्याची कधीच वेळ आली नाही. सभासद म्हणतो, या युगी पृथ्वीवर यवन पातशाह असताना मराठा छत्रपती झाला, ही गोष्ट सामान्य झाली नाही. राजांबद्दल सभासदांनी असे उद्गार काढले. या मराठा पातशाच्या पराक्रमाची शान हंबीरराव मोहिते या सरसेनापतींनी आणखी वाढवली. शिवरायांच्या बरोबर हंबीररावांचा पराक्रम उजळून उठलाच, पण शंभूराजांच्या काळातही तो उजाळला. ते सावलीसारखे शंभूराजांच्या मागे असायचे. शंभूराजांच्या मातोश्री आधीच निर्वतल्या होत्या. शिवाजीराजे गेल्यावर तर हा पराक्रमी वीर पोरका झाला होता. त्यांच्या पोरकेपणासकट हंबीरमामांनी शंभूराजांना आपलं मानलं. आपला शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांनी राजांवरच्या आपल्या प्रेमात घट होऊ दिली नाही. रणांगणावर शंभूराजांच्या बरोबरीनं हंबीरराव उभे होतेच, पण राज्य प्रशासनात सुद्धा त्यांनी न्यायनिवाड्याचं काम केल्याची नोंद आढळते. सन 1681 ते 1687 या 7 वर्षात काय घडलं? औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे धूर्त इंग्रज, जंजिराचे हबशी हे बाहेरचे शत्रू होते. पण याबरोबरच शंभूराजांविरुद्ध असलेले नातलग, हितशत्रू, वतनासाठी हपापलेले अनेक सरदार यांचा हल्ला हंबीररावांच्या मदतीने शंभूराजांनी या 7 वर्षात कसाबसा थोपवून धरला होता. हंबीरमामा गेल्यावर स्वराज्याचा डोलारा या सगळ्या शत्रूंपासून कसा वाचून ठेवायचा हा प्रश्न शंभूराजांना पडला होता. हंबीररावांच्या शौर्याने शंभूराजांभोवती एक संरक्षक कवच उभं केलं होतं. हंबीरराव वाईच्या लढाईत धारातीर्थी पडले नसते तर औरंगजेबाला शंभूराजांपर्यंत येणं उभ्या आयुष्यात जमलं नसतं. हंबीररावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांना जो धाक होता तोही संपला. तेव्हाच परिस्थितीला ओळखून औरंगजेबाने पुन्हा नव्या जोमाने फितुरीचे अस्त्र बाहेर काढले. त्याने मुकरब खानाला शंभूराजांना पकडण्यास पाठवले. स्वराज्यासाठी तो दुर्दैवी क्षण होता जेव्हा शंभूराजे औरंगजेबाच्या कपटी जायत सापडले. शंभूराजांच्या राज्याभिषेकावेळी हंबीररावांनी न घाबरता अनाजी दत्तो, मोरोपंत यांसारख्या मुत्सद्यांना कैद करायला मागे पुढे बघितलं नव्हतं. जर हंबीरराव असे तर औरंगजेब कदाचित शंभूराजांना पकडू शकला नसता. महाराणी येसुबाईंच्या कपाळी मोगली कैद आले नसते. पुन्हा हे जरतरचं बोलणं उपयोगाचं नाही. इतिहास घडलेली घटना सांगतो. जरतरच्या भाषेत इतिहास कधीच लिहिला जात नाही. इतिहास घडलेली घटना घडलेल्या क्रमानुसारच सांगतो. हंबीरराव हे स्वामिनिष्ठ होतेच. तलवारीशी त्यांचं लग्न लागलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते विवेकी होते. स्वराज्याच्या हितासाठी ते कोणतीही मोठी जोखीम उचलण्यास नेहमी तयार असत. शंभूराजांवर त्यांचा फार जीव होता. स्वराज्यावरही असाच जीव होता. हंबीरराव हे खूप विलक्षण व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या नसानसात स्वराज्याची भक्ती भिनलेली होती. त्यांना स्वतःच्या आयुष्याची सामान्य माणसांसारखी संसारातील स्वप्न डोळ्यात कधीच नव्हती. त्यांच्या डोळ्यात फक्त स्वराज्य होतं. ते टिकवून ठेवण्यासाठी ते अहोरात्र झटले. शत्रूंच्या हालचालींची बेत्तम बातमी ते हेरांकडून मिळवत. हेरांचा तीक्ष्ण आणि सावध डोळा त्यांनी कायम शत्रूंच्या प्रदेशात रोखून ठेवलेला होता. केवढीही स्वामिनिष्ठा! हंबीररावांनी आपलं शरीर, आपली बुद्धी, आपलं शौर्य सगळं काही स्वराज्याला वाहिलं होतं. हंबीरराव बऱ्याच दिवसांनी तळबेडला आले होते. त्यांना तिथे पोहोचेपर्यंत बरीच रात्र झाली होती. त्यांची त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जेवणाची सोय मधल्या अंगणात केलेली होती. याच वेळी त्यांची कन्या ताराहो माहेरी आलेली होती. सगळेजण जेवायला बसले. जेवण नुकतंच सुरू झालं होतं आणि तेव्हाच हंबीररावांना घोड्यांच्या टापांचा आवाज आला. हरकारे शत्रूंच्या हालचालीची बातमी घेऊन आले होते. औरंगजेबाने सर्जा खानाला प्रतापगडाच्या दिशेने पाठवलं होतं.
ही बातमी ऐकताच हंबीरराव जेवण अर्धवट सोडून हरकाराला सविस्तर बातमी विचारू लागले. हंबीरराव आणि त्यांचे सैनिक पहाटेच्या अंधारात शत्रूचा पाडाव करण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना कळालं की सर्जा खान 15-16 हजारांची फौज घेऊन निघाला होता. खराने सातारा सोडलं होतं आणि आता तो वाईच्या दिशेने निघाल्याचं कळलं. औरंगजेबाने आत्तापर्यंत आदिलशाही आणि कुतुबशाही ताब्यात घेतली होती. आता स्वराज्यावर त्याचा डोळा होता. हंबीररावांना कोणत्याही परिस्थितीत स्वराज्याचा घास घेऊ द्यायचा नव्हता. त्यांची कन्या तारावून निघताना हंबीररावांना म्हणाली होती, काही झालं तरी प्रतापगड खानाच्या हाती लागू देऊ नका. प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर आहे. ही गोष्ट हंबीररावांना पटली होती. त्यांची बरीच फौज आंबाघाटात गेलेली होती. आता हंबीररावांजवळ फार फौज नव्हती. थोड्या फौजीनिशी ते तळबिडला आले होते. आता करायचं काय हा प्रश्न त्यांनी नारोजी भोसलेंना विचारला. हंबीररावांच्या लक्षात आलं की सर्जा खानाला पसरणीच्या घाटात शिरू द्यायचं नाही. खान घाटात शिरला की त्याला मदत होणार आणि मराठ्यांना अवघड जाणार. या विचारात असताना त्यांचं लक्ष वसंतगडाच्या बुरुजाकडे गेले. हंबीरराव म्हणाले, आपण वाट बदलू. कोयना नदीच्या काठाकाठाने जाऊ. वासोडा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातून जाऊ. उद्या सकाळपर्यंत महाबळेश्वरला पोहोचू. नंतर उलटं वळून जाऊ. शत्रू वाऱ्याच्या वेगाने गेला तरी आपण त्याला मध्येच गाठू. उलटमार्गे जाणारी वाट अवघड होती, पण तिचा फार बाऊ न करता सर्जा खानाला गाठायला हवं हे हंबीररावांनी नारोजी भोसलेंना सांगितले. हंबीररावांना स्वराज्याच्या रक्षणापुढे कुठलाही अडथळा आला तरी तो त्यांना अवघड वाटत नसे, कारण त्यांच्या दृष्टीनं स्वराज्यापुढे सगळ्या अडचणी थिट्या होत्या. यात सर्जा खानाला आदिलशाही वाचवण्यासाठी शंभूराजांनी हंबीररावांबरोबर फौजफाटा देऊन मदत केली होती. पण आज तोच सर्जा खान स्वराज्यावर चालून आला होता. सर्जा खान एकनिष्ठ, प्रामाणिक, शूर अशा सेनापतींवर म्हणजेच हंबीररावांवर चालून आला होता. मराठे नेहमीच्या युद्धतंत्राने लढत होते. पसरणीचा निम्मा घाट मोगल सैन्यात चढून आले होते. रात्री त्यांनी त्या घाटातच मुक्काम केला. पहाटे पहाटे मराठ्यांनी झोपेत असलेल्या मोगल सैन्यावर हल्ला केला. सगळीकडे नुसती कापाकापी चालू झाली. सर्जा खानाने मराठ्यांशी लढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला जिंकण्याची खात्री वाटली नाही. हंबीररावांनी सर्जा खानाचा बंदोबस्त केला, पण अचानक एक तोफगोळा त्यांच्या छातीला लागला आणि ते जमिनीवर कोसळले. ही लढाई कडेगाव या गावाजवळ झाली असावी. स्वराज्यासाठी रणांगणावर लढतानाच हंबीररावांना वीरगती प्राप्त झाली. इसवी सन 1687 ही घटना घडली. हंबीररावांचं जाणं हा मराठ्यांसाठी खूप मोठा धक्का होता. शंभूराजांच्या दृष्टीनं शिवरायांच्या जाण्यानंतर जो पाठिंबा हंबीरमामांनी दिला होता तो अचानक नाहीसा झाला होता. ही खूप मोठी पोकळी शंभूराजांच्या आयुष्यात निर्माण झाली होती. हंबीरमामांचं छत्र डोक्यावरून गेलं याचं शंभूराजांना खूप वाईट वाटलं, पण नियतीच्या मनात जे असतं ते शेवटी घडतं हे तितकंच खरं आहे. हंबीरराव मराठी स्वराज्याच्या झाडावर आलेलं एक मधुर फळ होतं. ते पूर्णपणे पिकण्याआधीच धारातीर्थी पडले. हंबीररावांची साथ शंभूराजांना पुढे मिळाली असती तर त्या दोघांनी शिवरायांचं स्वराज्य हिंदुस्थानभर वाढवलं असतं.